श्री शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संतांनी माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेश होत नेहमी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयला दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तो महाराजांचा आराध्य देव शनिदेव यांना प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा करावा आणि परमार्थ करत असताना स्वतःवर नियंत्रण कसं मिळवावा। खूप लोक साधना करत असतात, उपासना करतात, दैनंदिन जीवनामध्ये एक आनंद मिळावा, एक ऊर्जा मिळावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। आपला कुटुंब सुखी समृद्धी व्हावी हे प्रत्येक भाविकांची भक्तांची जीव प्राण्यांची इच्छा असते। पण हे करता करता जेव्हा आपण साधनेला बसतो, पूजेला बसतो, आपला हेतूच बाजूला पडतो। जी गरज नाही ती डोळ्यासमोर येते। ज्या गरजेसाठी आपण बसतोय, ज्याच्या शोधासाठी आपण नामस्मरण करतोय, ज्याच्या शोधासाठी आपण दान धर्म कर्मकांड करतोय, तेच बाजूला पडतो आणि नाहीच आपल्या डोळ्यासमोर येतो। आणि मूळ उद्देश हेतू किती जन्म गेले तरी प्राप्त करू शकत नाही आपण। ही खूप कमी लोकांच्या लक्षात येतं। खूप लोकांना असं वाटतं आपण साधना करतो ते स्वतःच्या इतभर दिलेल्या ईश्वराने पोट भरण्यासाठी, आपण साधना करतो ते मनाचे इंद्रियाचे चोचले भरण्यासाठी, अशी एक साधारण कल्पना असते। आणि तेवढं कार्य ईश्वर आपला करतो केला म्हणून आपण वायपट जातो। पुढच्या साधण्याच्या गतीच मिळत नाही आपल्याला। एखाद्या भक्तांना समजा एखाद्या इच्छुकाला ईश्वर कृपेने दारूची बाटली मिळाली, समाधान झाला। एखाद्या मायमाऊलीला दिवसभर मिस्त्री मिळाली, शेजारने संध्याकाळच्या वेळेस मिस्त्री आणली, ती दिवसभर नामस्मरण मनामध्ये कुडकुडत होती की देवाने मला मिस्त्री मिळू दे, देवाने मला मिस्त्री मिळू दे, देवाने मला मिस्त्री मिळू दे म्हणत राहिली। आणि अनपेक्षित एखादी मैत्रीण घेऊन डबा दिले, मिस्त्री लावत असतो। ही तात्पुरती तुमची ताण घालवी, हा हेतू नव्हता तुमचा साधना करण्याचा, हा उद्देशच नव्हता। पण आपण मात्र समाधान होतो, आपली तृप्ती होते। आपण म्हणतो बघ देव पावलाकडे, देव पावलाकडे बघ, देव बघ आपल्या पाठीशी आहे का नाही, असा तुमचा गोड गैरसमज होतो। साधना त्याच्यासाठी नसते, साधनेचा उद्देश हेतू आणि कार्य वेगळाच आहे।
साधना करत असताना आपण ओबडधोबड करतो सुरुवातीला, एवढं परिपक्व आपण नसतो. ईश्वराच्या कृपेने आपण साधनेला बसतो. साधना याच्यासाठी करायचं असतो, साधना करत असताना सुरुवातीला स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी साधना करत असतो. स्वतःचा ताबा सुद्धा कामा नये. म्हणजे काय? वायपट बोलणं नाही, गरजेपुरतच बोलणं, तेही मृदू आणि स्वच्छ बोलणं. याच्यासाठी आपण साधनेला सुरुवात करायची असतो, स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी. एक उदाहरण दिल्यावर तुमच्या लक्षात येईल. एक पंजाबमध्ये एक लोणार म्हणून गाव होतं, छोटस, खूप छोटस गाव होतं. त्या गावामध्ये खूप म्हशी असायच्या तिकडे, आणि आजही म्हशी आहेत हरियाणामध्ये, पंजाबमध्ये. त्याचा मुख्य व्यवसाय दुधाचा आणि शेतीचा. त्या व्यवसायामध्ये एका कुटुंबामध्ये एक मुलगा होता, छोटासा होता, 2 वर्षाचा. पण तिकडं पैलवान जास्त, कारण प्रत्येकाच्या घरी दूध हा मुख्य व्यवसाय त्यांचा. आणि सकाळ सकाळी प्रत्येक माता भगिनीचं काम असतं, आपला मुलगा दष्टपुष्ट व्हावा, देशाचं रक्षण करावं, धर्माचं रक्षण करावं, आमचं रक्षण करावं. या स्वच्छ भावनेने त्यांना मनसोक्त दूध पाजायचे आणि दूध पाजून त्यांना पराग लावायचे, त्यांना मशागत करायला लावायची. शारीरिक दष्टपुष्टता आली पाहिजे, निरोगी मुलगा झाला पाहिजे अशी इच्छा असते. आणि तो मुलगा रोज दूध प्यायचा, रोज भरपूर दूध प्यायचं. एकदा सवय लागली की दूध प्यायचं, भरपूर दूध प्यायचं असतो. साधारण 5 वर्षाचा मुलगा झाला. त्यांचे माता पिता एका आश्रममध्ये जात होते. मुलगा थोडासा चढता झाला, कळता झाला, आणि मुलांनी त्या साधू महाराजांना विचारलं की बाबाजी, आपण काय करताय म्हणून तुमचे लोक पाया पडतात? खूप सुंदर प्रश्न विचारला त्या मुलांना. तुम्ही काय करताय जेणेकरून लोक स्वतः येतात, पाया पडतात, आणि तुम्हाला सगळं धन धान्य, पैसा, अडका, सगळं काय सुविधा देतात? की असं काय केलं? लोकांना कष्ट करावं लागतं, म्हशीचं शेण काढावं लागतं, धार काढावं लागते, दूध घालावं लागतं. हे डोळ्याने बघितलेला मुलगा आहे वडिलांचं. गवत आणावं लागतं, त्याला खायला घालावं लागतं, त्याला म्हशी धुवायच्या असतात, त्याला भादरायचे असतात, ते सगळं करतात. तेव्हा कुठे 2 पैसे मिळतात, आणि तुम्ही न काय करता तुम्हाला सगळे लोक इथं आणून देतात. ते साधू महाराज त्या मुलाची जिज्ञासा ओळखली. जिज्ञासा. साधू महाराजांनी सांगितलं, मी प्रथम मोठ्याने नामस्मरण करायचं. मोठ्याने नामस्मरण करता करता मला कळलं की ईश्वर बाहेर नाहीये, ईश्वर आत आहे. ईश्वर बाहेर नाहीये, ईश्वर आत आहे. मग मी पोटामध्येच करायला लागलो नामस्मरण. पोटामध्येच करायला लागलो. आतल्या ईश्वराला मी जाग करण्याचा प्रयत्न करायला लागलो. जाग करता करता मी स्वतःवर नियंत्रण मिळवला, आणि त्या नामामध्ये मी दंग झालो, रमून गेलो. हे करता करता पोटातलं कंठामध्ये नामस्मरण करायला लागलो.
कंठामध्ये नामस्मरण करता करता ईश्वर आपल्या पाठीशी आहे, ईश्वर माझ्या जवळ आहे, तो ईश्वरा समान हा देह शरीर आहे हे मला कळलं, म्हणून मी त्या ईश्वराला जाग केलं, म्हणून लोक मला इथं आणून देतात. तर ईश्वर जागा करतो. ईश्वराला जागा करण्यासाठी प्रथम आपल्यावर व्यवस्थित संस्कार झाला पाहिजे. व्यवस्थित संस्कार होण्यासाठी व्यवस्थित संस्कृती जिथं आहे त्या कुटुंबामध्ये जन्माला आलं पाहिजे, किंवा त्यांच्या आधिपत्याखाली, त्या गुरुजनांच्या आधिपत्याखाली सेवा रूपी धारण केलं पाहिजे. सेवेच्या माध्यमातून त्यांचं सेवा केलं पाहिजे. संस्कृती चांगली मिळते, चांगले संस्कार होतात. चांगले संस्कार झाल्यानंतर आपल्या डोळ्यावर नियंत्रण मिळतो, आपल्या हालचालीवर नियंत्रण मिळतो, आपल्यावर ताबा राहतो आणि मन कुठेही धावत नाही. मनाला बुद्धीच्या अधीन ठेवावं लागतं. बुद्धीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ईश्वराला ठेवावं लागतं आणि ईश्वरावर नियंत्रण, हृदयातला ईश्वर आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी परमात्म्याशी कनेक्ट व्हावं लागतं. ते मी कनेक्ट झालो आणि ईश्वर मला सगळं जागेवर आणून देतो. ईश्वराचं काम आहे. तो मुलगा त्या गुरुजींचं मान्य केलं आणि तोही बाहेर पडला, कुटुंबातला बाहेर पडला, गुरुजनांची सेवा करायला लागला, तोही नामस्मरण करायला लागला. त्या गुरुजींनी सांगितलं, जेवढं काही ताकद, जेवढी काही ऊर्जा आहे, जेवढी काही शक्ती आहे, सर्व काही नामामध्ये आहे. म्हणून विठ्ठल नामावर सुद्धा संशोधन चालू आहे परदेशामध्ये. विठ्ठल एवढ्या एका शब्दावर रिसर्च करतात, जगातले शास्त्रज्ञ करतात की या नामामध्ये सामर्थ्य काय आहे पाहण्यासाठी. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. अरे विठ्ठल नामाने मी म्हणणारे वेडे झाले, विठ्ठल नामामध्ये दंग झाले आणि स्वतः विठ्ठल होऊन गेले संत स्वरूपात. एवढं मोठं सामर्थ्य विठ्ठलामध्ये आहे, नामामध्ये आहे आणि नाम तुमच्या हृदयात असलेल्या ईश्वरामध्ये आहे. तो मुलगा पुढे मोठा झाला, नामस्मरण करायला लागला. करता करता तो मोठा झाला, स्वतः तपस्वी झाला आणि तपस्वी झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की मुलगा आमच्या हातात सुटला, मुलगा सुटल, बाहेर पडल, आमचा मुलगा राहणार नाही. आईला खूप विनंत्या विनवण्या केल्या पण काही उपयोग झाला नाही. मुलगा संतांची सेवा करता करता प्रत्येक जण येणाऱ्याच्या हृदयामध्ये तो देव पाहायचा. प्रत्येकाला देव समान तो सन्मान करायचा. असे कित्येक दिवस गेले. जाता जाता एक दुसरे साधू त्याला भेटले. अरे तू काय करतोस? तो म्हणे ईश्वराचं नामस्मरण करतो. तो ईश्वर कुठं आहे? तर तो माझ्यात आहे. इथंपर्यंत ठीक कळलं त्याला. मग खऱ्या परीक्षेला तो उतरावं लागला त्याला. तिथनं सुरुवात झाली खरी परीक्षा. खऱ्या परीक्षेला उतरावं लागलं आणि त्या साधूने सांगितलंय की शेजारी देवीचं मंदिर आहे, तू गायत्री मंत्र 25,000 गायत्री मंत्र जप कर. तेव्हा तो जपाला बसला. जपाला बसल्यानंतर अनेक विघ्न, अनेक संकट, तेव्हा परीक्षेला सुरुवात झाली त्याची. तेव्हा मातोश्री आल्या, पिताश्री आले, भावबंदी आले, सगळे आले. तो स्वतःवरची निष्ठा कमी केला नाही. स्वतःवरची जी निष्ठा आहे, जोपर्यंत मी कमी करत नाही तोपर्यंत मी ठीक आहे. जेव्हा माझ्या निष्ठेवर मी शंका घेईन तेव्हा माझं जप पूर्णत्वास गेलेला नसतो. आईला सांगितली ती घरी आहे.
अनेकांनी संकट टाकले, त्याला उपाशी ठेवलं, त्याला पाणी दिलं नाही, त्याला दगड मारले, अनेक प्रकार केले, पण तो स्वतःच्या निष्ठेवर विश्वास ठेवून इंचभर सुद्धा हलला नाही, ढळला नाही. पुढे पुढे अनेक संकट आले, अनेक भुरळ पडले, आणि पुढे तो आपण लक्ष्मीचा दास होतो, कुटुंबाचा दास होतो, आपण कामाचा दास होतो, पण तो रामाचा दास झाला, तो रामाचा ईश्वराचा दास झाला. पुढे मग तो गाव सोडला, परगावात गेला, प्रवास करता करता ज्या राज्यामध्ये गेला त्या राजाचा तो राजा वागला होता, आणि ते महाराणी तरुण होते. त्या तारुण्यामध्ये दिवस काढणं कठीण असतं, आणि साधू महाराज त्या राज्यातनं प्रवास करत असताना सैनिकांनी धरून नेलं आणि त्या राणी साहेबांजवळ सोडलं. राणी साहेबांनी त्यांच्या राज्यामध्ये घेऊन घेतलं, पण सिंहासनावर कुणीही बसलं नव्हतं. तेव्हा सेवा करता करता हे ईश्वराचं नामस्मरण करता करता त्या राज्यामध्ये राहिले, आणि पुढे पुढे गंमत अशी झाली की राणी साहेब त्या साधूवर बोलले. ते साधूवर बोलले, ते म्हणायला लागले, हे माझं राज्याचं सिंहासन आणि हे माझं शरीर हे तुमच्या चरणाजवळ अर्पण करते, तुम्ही फक्त मला स्वीकारा. मोठं प्रसंग पादान ही परीक्षा असते. जसं दिवसभर नामस्मरण केलं, संध्याकाळी अपेक्षित असते, तशी परीक्षा नाहीये. ही परीक्षा कठोर परीक्षा असते, सिद्धी प्राप्त करायची परीक्षा असते. जे जे वांछिल ते हो भव, हे जर भाव मनामध्ये ठेवायचा असेल तर सर्व ऐश्वर्यापासून मुक्त झाला पाहिजे, आणि त्यापासून लांब आपण राहायला पाहिजे. त्या महाराणी साहेबांनी सर्व चरणाजवळ अर्पण करण्याची मानसिकता ठेवली. साधू महाराजांनी एका क्षणात विसरून टाकला, त्या राणी साहेबांच्या चरणावर लोटांगण घातला. आई, तू एवढी सुंदर आहेस, तुझ्या पोटी मी जन्माला आलो असतो तर मी सुद्धा सिंहासनावर बसला असतो, पण त्याला मी पात्र नाही. काय महानता असते संतांची, काय पावित्र्य असतं, काय संयम असतो. संयम राखलं पाहिजे. हे उदाहरण मी दिलंय, याचं उदाहरण तुमच्या जीवनामध्ये रोज आहे. रोज तुमचा कुटुंब म्हणजे तुमचं संस्थान आहे, तुमचं राज्य आहे. कुटुंबात कार्य करणारी एक माऊली असू द्या, एक पुरुष असू द्या, तो कर्ता पुरुषांनी सुद्धा कुठेही गुलामगिरी, कुणाचाही लाचारी न स्वीकारता जर संयम राखला तर त्याच्यासारखं कुटुंब जगामध्ये कुणाचं नाही आहे. लक्षात ठेवा. थोडं श्रेष्ठ कुटुंब त्याचं आहे. आपण साधना करतो, लाचार होतो. आपण थोडस दान करतो आणि गावावर वानगी वाजवून आपले पिटवणी करून सांगत असतो. अरे कोणाला सांगतात? याच्यासाठी नामस्मरण नाही. नामस्मरण स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. मी कोण आहे, माझे कर्तव्य काय, समाजाशी असलेलं नाळ, समाजाला लागलेलं कीड दूर करण्यासाठी नामस्मरण करायचं असतं. त्याच्यासाठी अगोदर स्वतःला लागलेलं कीड बाजूला काढावं लागतं, तर दुसऱ्याचं कीड आपण काढू शकतो, तोपर्यंत काढू शकत नाही. हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणून आपण प्रपंच करत असताना प्रपंच नेटकं करावं.
पण प्रपंचाच्या खाली लपलेला अहंकार असेल, लाचारपण असेल, याला धिक्कारून केलं पाहिजे. प्रपंचाबरोबर एक लाचार पण असतो, बरोबर एक अहंकार पण असतो. त्या दोन्हीला बाजूला साधलं पाहिजे. तेव्हाच आपल्यावर चांगले संस्कार होतात, चांगले विचार येतात आणि स्वतःवर नियंत्रण मिळवता येतो, संयम राखता येतो, स्वतःवरची निष्ठा कमी करू शकत नाही. तेव्हाच आपण एक मनुष्य म्हणून या कलियुगावर राज्य करू शकतो. आनंद रोज मिळू शकतो. रोज आनंद आहे. काही लोक सकाळी उठलं की संध्याकाळपर्यंत दुःखातच असतात. सकाळी दुःखातूनच उठतात आणि झोपताना सुद्धा अंतरुण पांघरुणे दुःखातच असतात. असं जर तुम्ही साधनेमधनं जर दुःख प्राप्त करत असाल तर अन्य जन्म सूर्यचंद्र अशापर्यंत तुमचे जन्म झाले तरी तुम्हाला सुख नावाची वस्तू मिळणार नाही, कदापि मिळणार नाही. नामामध्ये जी सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, जी अग्नी आहे, त्या अग्नी प्रज्वलित करा आणि हृदयासाठी असलेला दिवा ज्योत त्याला त्याच्यावरचं काजळ काढा आणि तेव्हा तुमच्या हृदयासाठी असलेला ईश्वर तुम्हाला दिसल. आणि ईश्वर दिसला, स्वयंप्रकाशित व्हाल. स्वयंप्रकाशित होणं म्हणजे विवेक प्राप्त करणं. ज्ञान कुणीही प्राप्त करू शकतो, ज्ञान कोणाकडे नाही. पण ज्ञानाचं मंथन केल्यानंतर जे प्राप्त होतं ना त्याला विवेक म्हणतात. ते विवेक प्राप्त करणं हे संसाराचा अर्थ आहे, साधण्याचा अर्थ आहे. आणि ज्याच्यावर विवेक आहे तोच ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. मला